मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सध्या बरीच चर्चा चालू आहे सोशल माध्यमांमधून. जास्त करून मी हा आवाज ऐकते आहे की भारतामधल्या मुस्लिमांनी आणि खास करून शिया मुस्लिमांनी इराणसाठी खूप मोठी मदत पाठवलेली आहे. मग त्याच्यामध्ये काहींनी अगदी आपल्या अंगावरचं सोनं नाणं सुद्धा दिलेलं आहे. घरातली भांडी कुंडी पाठवलेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने जमेल तशी मदत ह्या शिया मुस्लिमांनी गोळा केली आणि ती इराणला पाठवलेली आहे. असं म्हणतात की एकूण सगळा जो मदतीचा ओघ तिकडे गेलाय तो जवळजवळ 18 कोटी पर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि ही रक्कम आहे किंवा हा मुळात मदतीचा जो प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळे आमच्याकडचे काही जण थोडेसे संभ्रमात पडलेले आहेत. काही जण रागावलेले दिसतात की जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा ह्याच्यातली कुठचीही मदत आमच्यासाठी का उपलब्ध नसते. आणि आता इराणवरती काहीतरी संकट आलेलं आहे तर मग अशी मदत गोळा करायची आणि ती पाठवायची ह्याच्यामध्ये तुमच्या निष्ठा कुठे असेल हे दिसून येतं. असे आरोप आता सध्या केले जात आहेत. भावना ज्या आहेत त्या मी समजू शकते, त्यांचा उद्रेकही समजू शकतो. आणि त्यांचा जो रेफरन्स आहे, संदर्भ आहे, पार्श्वभूमी आहे, ती सुद्धा देखील मला चांगली समजते. त्याच्याकडे माझं दुर्लक्ष बिलकुल झालेलं नाहीये. पण या सगळ्या मदतीकडे ना एका वेगळ्या नजरेने सुद्धा बघण्याची गरज आहे. आणि हा जो दृष्टिकोन आहे तो मला जो वाटला तो मी तुमच्या समोर मांडते. कदाचित तुम्हाला सुद्धा तो पटेल. तर कल्पना करा की एक इराणमधले धर्मगुरू अशा पद्धतीने हल्ल्यामध्ये टार्गेट करून मारले जातात आणि त्यांनी धर्मभावना दुखावतात. ह्याबाबत तर कोणाच्या मनामध्ये संदेह नाही किंवा त्याच्याबद्दल कदाचित आक्षेप सुद्धा नसेल. आक्षेप या गोष्टीला आहे की आम्ही संकटात असतो तेव्हा मदत येत नाही आणि आता मात्र तिथे मदत पाठवली जाते. आणि या बाबतीमध्ये माझ्याही मनामध्ये कुठलंही दुमत नाही. पण अशा प्रकारे ज्यावेळी भारतामधून हे प्रयत्न केले जातात, आवाहन केलं जातं, त्याला प्रतिसाद मिळतो आणि भरघोस मदत तिकडे पाठवली जाते तेव्हा त्याचा दबाव कुठे येतो तो दबाव पाकिस्तान सरकारवरती येतो. आणि म्हणून मी त्याच्याकडे थोडस एका स्वागतार्ह नजरेने बघण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही म्हणाल हा दबाव कसा येतो, तर तो दबाव असा येतो की भारतीय शिया असतील ते मग आत्ताच्या घडीला भौगोलिक भारतात राहत असतील तरी देखील पाकिस्तान मधले शिया आणि इथले शिया यांच्या मनोवृत्तीमध्ये फरक नाहीये. जर का भारतीय शियांना अशा पद्धतीने मदत गोळा करावी आणि ती इराणला पाठवावी असं वाटलं असेल तर पाकिस्तानामध्ये सुद्धा भावना त्याच असणार आहेत याबद्दल काहीही शंका नाही. आणि ज्या पद्धतीने इथे जनभावना तीव्र दिसतात तितक्याच तीव्र भावना पाकिस्तानात आहेत. फक्त त्या तुम्हाला आज समोर येऊन कोणी बोलताना दिसत नाही किंवा त्यांच्यामध्ये एवढं धारिष्ट नाही की त्यांनी समोर येऊन अशी मदत गोळा करावी आणि उघड उघड इराणला पाठवावी. पण त्याचा अर्थ असा नाही की या भावनांकडे कोणी दुर्लक्ष करावं. हे सगळं कशासाठी मी सांगते आहे, कारण आज परिस्थिती अशी आलेली आहे की पाकिस्तान इराणवरती आक्रमण करेल अशी शंका व्यक्त केली जाते. आणि हे आक्रमण जर का पाकिस्तानला करायचं असेल अशा पद्धतीने, पाकिस्तान स्वतःहून तर करणार नाही. अमेरिकेने कान पिळला म्हणून त्यांना करावं लागेल. कदाचित अनिच्छेने पण तरी सुद्धा ते करावं लागेल. केवळ अमेरिका नाही तर त्याच्यात कान धरणारा सौदी अरेबिया जसा असेल, कतार असेल आणि युएई सुद्धा असेल. आणि मग या सगळ्या दडपणाखाली जेव्हा आपल्याला आक्रमण करायचं आहे या कल्पनेनेच खरं म्हणजे पाकिस्तानला घाम फुटलेला आहे. कारण असं जर का आक्रमण पाकिस्तानने केलं तर त्याचे दोन परिणाम होणार आहेत. एक म्हणजे त्यांच्यामधली जी शिया जनता आहे तिच्यात ऑलरेडी असंतोष खतखततो आहे. तो असंतोष बाहेर रस्त्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही आक्रमण अशा तऱ्हेने केलं तर.
आणि नंबर 2ची गोष्ट महत्वाची आहे की पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिया सैनिक आहेत आणि जर अशा पद्धतीने एका शिया राष्ट्रावरती त्यांचा धर्मगुरू मारला गेल्यानंतर आपण आक्रमण करतो आहोत आणि ते सुद्धा कोणाच्या मदतीसाठी, तर त्या आक्रमकाच्या मदतीसाठी, हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सुद्धा फूट पडेल का? हा प्रश्न केवळ कागदावरचा नाहीये, तो जिवंत प्रश्न आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना हा प्रश्न सतावतो आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याकडची मदत गेली, पण आपण मात्र मदत करू शकत नाही. म्हणून मनातल्या मनात सरफडणारे शिया तिथले प्रत्यक्षात आक्रमण सुरू झालं तर कसे रिॲक्ट होतील, कशी प्रतिक्रिया देतील, त्याची नुसती कल्पना करून बघा. आणि ती कल्पना करता करता मला ही मदत खूप आवडून गेली. ही गोष्ट मान्य आहे की आपल्या देशासाठी ते मदत करतात की नाही याचा धांडोळा घ्यावा लागेल. पण तरी सुद्धा आत्ताची जी मदत आहे ना, ती पाकिस्तानला अडचणीत आणणारी ठरणार आहे आणि म्हणून मी त्याचं स्वागत करते आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.